महानगरपालिकेमध्ये बैठक झाली। त्या दिवशी असं ठरलं की जर शेती नसेल तर जोपर्यंत शेती उपलब्ध करत नाही तोपर्यंत तुम्ही चालू करायचं नाही असं महापौरांनी आदेश दिले। तरी प्रोसेसवाले ऐकत नाहीत, त्याला महापौर काय बोलत नाही। म्हणजे यांचं संगनमत आहे सगळ्या पद्धतीनं आणि सगळ्यांचं धोरण स्पष्ट आहे की बाबा आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला फक्त नफा कमवायचा आहे। पुढची शिरोळ तालुक्यातली 11-12 गावं मेली तरी चालतील, पण आमचा उद्योग बंद करता कामा नये। उद्योगामध्ये कामगार जगले पाहिजेत, उद्योगावर इचलकरंजी नगरपालिका चालली पाहिजे। पण शिरोळ तालुक्यातला शेतकरी मेला तर चालेल, नागरिक मेला तरी चालेल, त्यांना त्याचं काही देणे गेलं नाही। म्हणताना आम्ही आता टोकाचा यावेळी निर्णय घेतलाय। 2 वेळा आम्ही आंदोलन या इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौरांनी त्यांच्या नगरसेवकांचं ऐकून सहानुभूती म्हणून आम्ही ते थांबवलेलो। पण प्रत्येक वेळी जर तुम्ही वेळ मारून येणार आणि परत नदीतच पाणी सोडणार असाल आणि जे बेकायदेशीर कृत्य आहे ते करणार असाल, त्याला प्रदूषण मंडळ काय बोलणार नाही, तर आता हे आम्ही खपवून घेणार नाही। इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्ही पाणी सोडायचं चालूच केला तर आम्ही आता या प्रेस नोट मध्ये तुम्हाला सांगितलेल्या 1 जूनला आम्ही कुरुंदवाडमध्ये पहिला 2 दिवस धरणे आंदोलन करणार आहे। आणि जर 2 दिवसामध्ये तोडगा न काढून जर प्रोसेस बंद नाही केला, पाणी यायचं जर नाही बंद केलं, तर त्यामध्ये मात्र 3 तारखेला 3 जूनला आम्ही तालुक्यातली सगळी जनता एकत्र घेऊन या इचलकरंजीचा पाणी पुरवठा आम्हाला नाईलाजाने रोखावा लागेल। कारण आम्हाला जर आमच्या लोकांचं काहीतरी प्रदूषणमुक्त जीवन जगायचा अधिकार जर आम्हाला मिळायचा असेल तर आम्हाला या इचलकरंजीवाल्यांना धडा शिकवल्याशिवाय हे होणार नाही असं जर त्यांचं मत आहे, तर मग आम्हाला ते पाऊल उचलावं लागेल। ते पाऊल उचलायला आता तिने आम्हाला विनाकारण त्या गोष्टीमध्ये आणलेलं आहे। आज आम्ही सहानुभूतीपूर्वक सांगितलं